5 सेट्सपर्यंत रंगलेल्या अत्यंत अटीतटीच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्कराजनं जर्मनीच्या अलेक्झांडरचं कडवं आव्हान परतवून लावलंय। यासह अल्कराजनं पहिल्यांदाच फ्रेंच ओपन टेनिस ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावलं। पुरुष एकेरीच्या 4 तास 19 मिनिटांपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात अल्कराज आणि अलेक्झांडर यांनी अनेकदा आपल्या सर्व्हिस गमावल्या। पहिला सेट जिंकून अल्कराजनं आघाडी घेतली, त्यानंतर अलेक्झांडरनं शानदार पुनरागमन करत सलग 2 सेट जिंकले आणि 2-1 अशी आघाडी मिळवली। याला जोरदार प्रत्युत्तर देताना अल्कराजनं सलग 2 सेट जिंकले आणि 6-3, 2-6, 5-7, 6-1, 6-2 अशी बाजी मारली। US ओपन आणि विम्बल्डन या स्पर्धांनंतरचं अल्कराजचं हे तिसरं ग्रँड स्लॅम जेतेपद ठरलंय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।